युनिकॉमर्स ई सोल्युशनचा IPO 6 ऑगस्ट 2024 ला ओपन झाला आहे। पण या IPO मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी माहित असल्याच पाहिजेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी वृषाली कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते एंजल वन मराठीच्या IPO गप्पा या सीरीज मध्ये। इकडे तुम्हाला IPOs ची कंप्लीट माहिती मिळेल, सो चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। युनिकॉमर्स ई सोल्युशन्स ही ई-कॉमर्स कंपनीसाठी सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात। ही ई-कॉमर्सच्या ऑपरेशनसाठी एंड टू एंड मॅनेजमेंट प्रोव्हाइड करतात। ब्रँड्स, सेलर आणि लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हायडर्ससाठी ॲज ऑन मार्च 31, 2024 यांच्याकडे 795 एंटरप्राइज क्लायंट्स आणि 2707 स्मॉल अँड मीडियम बिझनेस क्लायंट्स आहेत, ज्यामध्ये फ्लिपकार्ट, नायका, मीशो, बोट, लेन्सकार्ट, मामा अर्थ सारखे क्लायंट्स आहेत। यांच्या रेव्हेन्यू फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट विथ कस्टमर्स फॉर फिस्कल 2024 मध्ये 87.7% एंटरप्राइज क्लायंट्स कडून येते आणि 12.3% स्मॉल आणि मीडियम बिझनेस कडून येते। युनिकॉमर्स ई सोल्युशन इंडियाची लार्जेस्ट ई-कॉमर्स एनेबलमेंट सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस प्लॅटफॉर्म इन ट्रान्झॅक्शन प्रोसेशन आहे इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू फॉर फायनान्शियल इयर एंडेड मार्च 31, 2023 आहे। यांचे की प्रोडक्ट्स वेअरहाऊस अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम, मल्टी चॅनल ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टम, ओमनी चॅनल रिटेल मॅनेजमेंट सिस्टम, सेलर मॅनेजमेंट पॅनल फॉर मार्केट प्लेस, शिपिंगसाठी युनिशिप आणि पेमेंटसाठी युनिरेको आहे। युनिकॉमर्स या IPO मधून जवळजवळ 276 करोड रेज करणार आहेत, पण हा एक पूर्ण ऑफ ऑफ सेल आहे, म्हणजे रेज केले गेलेले सगळे पैसे हे सेलिंग प्रमोटर्सकडे जाणार आहेत आणि ह्यातले कंपनीला काहीही मिळणार नाही आहे। हा IPO 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2024 पर्यंत ओपन राहणार आहे। मग त्यानंतर 9 ऑगस्टला बेसिस ऑफ अलॉटमेंट होईल, म्हणजे हा IPO कोणाला मिळाला आणि कोणाला नाही हे कळेल आणि मग 13 ऑगस्ट 2024 ला हा शेअर BSE आणि NSE वर लिस्ट होणार आहे। तर मंडळी, हा होता आमचा युनिकॉमर्स ई सोल्युशनच्या IPOचा इन डेप्थ रिव्ह्यू। पण तुम्ही किती ऑनलाईन शॉपिंग करता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ह्यासोबतच आमच्या चॅनलवर युनिकॉमर्स ई सोल्युशन सारखेच 1 मिनिटाचे IPO अनाउन्समेंट व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता, तर ते पण चेकआउट करायला बिलकुल पण विसरू नका। आणि अशाच इंटरेस्टिंग IPO संबंधी अपडेट्ससाठी एंजल वन मराठी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। Investment in security markets are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.